पारू हं? तू तू आता माझ्या पायापाशी काही करत होतीस का? नाही काहीच नाही. आदित्य सर उठा, आता पहाट झालीये, उठा. एवढ्या सकाळी का उठलो आपण? सर हे बघा, आपण किर्लोस्करांच्या बंगल्यात नाही आहोत, आपण प्रिया मॅडमच्या घरी आहोत. उठा ना, आवरून घ्या पट्टीशी. कुठे जायचंय? बाहेर. राहू दे राहू दे राहू दे, मी करते, राहू दे. ओके. देवा, ही माणसं माझ्यासाठी त्यांचं सगळं वैभव सोडून आली. त्यांच्या मार्गावर कुठल्याच अडथळा येऊ देऊ नकोस. प्लीज सगळं नीट होऊ दे. काय नीट होऊ दे? सगळं नीट तरी की इथं. अरे ते पुढच्या महिन्यात माझी परीक्षा आहे ना, ती नीट होऊ दे असं म्हणत होते. प्रिया, तुला आता हे शिक्षण नोकरी करायची काय गरज आहे? हाऊस म्हणून केली थोडे दिवस त्या वाखरवाडीच्या शाळेत नोकरी, पण नाही, पुढं हट्ट म्हणून तू मुंबईला निघून गेलीस. बरोबर ना? हे बघ प्रिया, तुझ्या शिक्षणाची हाऊस आबासाहेबांना माहिती आहे, त्यामुळे तुझ्यासाठी पोरगा बघताना त्यांनी मुलाकडच्यांना ठणकावून सांगितले, हिचं शिक्षण पुढे चालू राहिलं पाहिजे. म्हणून सध्या हा परीक्षा हा विचार सोडून दे, लग्नाचं डोक्यात घे. भाई, तू आधी माझ्यासाठी वहिनी आण, मग माझ्या लग्नाचं बघू. तो विषय सोडून बोल. प्रिया, आम्ही तालमीतल्या लाल मातीत रमणारी माणसे, मारुती रायाची भक्ती करतो. हे असलं लग्न संसार जमायचं नाही, झेपायचं बी नाही आपल्याला. तू तुझं शिक्षणाचं नाही, ते लग्नाचं डोक्यात घे. काय पारू, ब्रेकफास्ट काय आहे? खूप भूक लागली. अजून तरी काय बी केलं नाही, पण मी बनवते पट्टीशी. काय मग, रात्री झोप नीट लागली ना? नाही म्हणजे उशीरपर्यंत दिवा चालू होता ना, म्हणून म्हटलं. चला आवरायला घ्या. आपलं किचन आणि यांचं किचन खूप वेगळं आहे ना? काय आपलं किचन? होय ना, म्हणजे आपल्या आधीच्या मालकांच्या घरी जसं स्वयंपाकघर होतं ना, त्याच्यापेक्षा वेगळंच आहे हे स्वयंपाकघर. मला आवडेल इथं काम करायला. बरं, हे बघ, प्रतापदादांना काळी कॉफी लागते आणि आबासाहेबांना मात्र चहाच, व्यवस्थित साखर घातलेला. हा, आणि आपल्याकडचा नाश्ता म्हणजे जेवणच असतं. कसं आहे ना, माणूस बाहेर जाताना पोट भरूनच गेला पाहिजे, कळलं? चल घे आवरायला. आपण दोघं इथे आहोत तर प्रीतम कुठे आहे? तो उठलाय ना अजून? भाग 2 झाला, भाग 3 झाला, गणिताचं पुस्तक कुठे आहे? काय झालं? अरे मग पुस्तकच मिळून झाले. पुस्तक मिळत नाही ना, मग तुझ्या ताईडीला विचार ना. हे पारू, याचं गणिताचं पुस्तक कुठे ठेव? तायडे कुठे आहे घरात? तायडे घरात नाही, मग कसं गोंधळासारखं होतंय बघ. हो रे, पारू घरात नाहीये तर कसं गणल्यासारखं वाटतंय समज. म्हणजे पारू जर घरात असली ना की समज कसं जागच्या जागेवर असतं. म्हणजे ती कपडे धुवून इस्त्री करून जागच्या जागेवर ठेवते. काल रात्रीच माझ्या लक्षात आलं की युनिफॉर्म काही सापडत नाही. मग मी अंगावरचा युनिफॉर्म काढून धुवून वाळवायला टाकला, पर तो युनिफॉर्म अजून वाळला नाही. आता साधा शर्ट घालून जावं लागणार मला. तुला सांगतो गणी,
आतापर्यंतच्या नोकरीमध्ये मी आज पहिल्यांदा बिना युनिफॉर्म जाणार. पारू पाहिजे घरात. आणि हा, तू पण आवरून शाळेला जा. काय, मला दिशा मॅडमला सोडायला ऑफिस मध्ये जायचंय. दिशा मॅडमला का? आता का म्हणजे आदित्य बाबा इथं नाही आहेत ना. त्यांच्या कामाची जबाबदारी आईला मॅडमनी दिशा मॅडम वर सोपवली. मग त्यांना ऑफिसला सोडायला नको. झालं म्हणजे आता दिशा मॅडम ऑफिसला जाणार म्हणजे तिथल्या लोकांच्या डोक्याला तापच आहे. गणी, ते आपले मालक आहेत ना, मालकांबद्दल असं बोलायचं नाही. आज तसं नाही बा, आदित्य सर किती चांगले आहेत, ते समद्यांशी चांगलं बोलतात. आणि ते दिशा मॅडम म्हणून म्हंटल मी. काही असलं तरी आपण आपल्या मालकांबद्दल असं बोलायचं नाही. तू तुझं दप्तर भर, मी आलो जाऊन. हा.